साथियों, लोकशाही बचाओ मेळावा ये महाराष्ट्र विकास समिति की ओर से लगभग 21 राजकीय पार्टियों को लेकर औरंगाबाद शहर में लगाया गया। मैं कोई राजकीय नेता नहीं हूं, मैं सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का राष्ट्रीय उपाध्यक्ष जरूर हूं, मगर इस देश में मेरे अंदर फुले शाहू अम्बेडकर इस विचारधारा के ऊपर काम करने वाली विचारधारा है। इस विचारधारा के ऊपर मैं काम करता हूं। मैं एक जमीनी स्तर का कार्यकर्ता हूं। बामसेफ नाम के ऑर्गेनाइजेशन में 25 साल अपनी जिंदगी और जवानी जलाकर इस देश को जगाने के लिए, इस देश को, जनता को जगाने के लिए सारे भारत में केंद्र सरकार में अधिकारी होते हुए भी मैं घूमता था। और इसीलिए मेरे पास में वो गुण नहीं है कि यदि मेरे सामने लोग नहीं होंगे तो मुझे बोलना नहीं आता है। ऐसा गुण मेरे पास में नहीं है। आमतौर पे नेताओं के अंदर ये गुण होता है। वो फोन करके पूछते हैं, काले लोक जमलेत के नाही रे, अरे आपण एवढे पैसे दिले अजून आलेच कसे नाही? क्योंकि मैं लोगों को जगाना चाहता। मैं किसी एक व्यक्ति का हाथ मजबूत करने के लिए नहीं आया। मैं लोगों के हाथ मजबूत करने के लिए सारे भारत में इस देश की जो असमानता, गैर बराबरी, अन्याय, इसको खत्म करने के लिए हमारे महापुरुषों ने जो विचारधारा हमें दी है, इस विचारधारा का प्रचार और प्रसार करने के लिए, ताकि वो लोग अपने दुश्मन को समझे। मैंने तो देखा कि बहुत सारे वक्ताओं को दुश्मन ही मालूम नहीं कि हमारा दुश्मन कौन है, लड़ाई किससे लड़ोगे? जब दुश्मन को हीरो बनाकर लड़ाई लड़ी जाती है तो वो लड़ाई जीती नहीं जाती। आमतौर पे ऐसे लोग हमारे समाज में बहुत हैं। और इसीलिए हमारे यदि सारे समस्याओं का यदि कोई कारण है तो वो है हमारे अंदर नेतृत्व का अभाव। हमारे अंदर नेताओं का अभाव नहीं है। नेता तो हर घर में मिल जाएंगे, हर रास्ते पर मिल जाएंगे, मगर नेतृत्व देने वाले लोग, समाज को सच्ची जानकारी देने वाले लोग, समाज को जगाने वाले लोग नहीं मिले। समाज के ऊपर अन्याय होता है। देवीच्या देठापासून ओढून ओढून सांगतात की आमच्यावर अन्याय होतो, आमच्या महिलांवर बलात्कार होतात, आमच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून मारलं जातं ठेचून, आणि त्या ठेचून मारलेल्या भालेरावच्या सरणावर स्वतःची राजकीय पोळी भाजली जाते। या देशामध्ये भारतीय संविधान जे तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, ज्या देशामध्ये तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे, जेव्हा तुम्ही माणूस होता त्यावेळेस तुम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळतो, नोकरीचा अधिकार मिळतो, जगण्याचा अधिकार मिळतो, तुमच्या सोबत बरोबरीने व्यवहार करण्याचा अधिकार मिळतो। तसा तुम्हाला आहे का?
तर याचं उत्तर आहे नाही. आणि जर नसेल तर मग काय केलं पाहिजे? जर तुम्हाला तसा अधिकार नसेल तर काय केलं पाहिजे? तर या देशामध्ये जे अनुसूचित जातीचे लोक आहेत, जे जनजातीचे लोक आहेत, ज्यांना आम्ही आदिवासी म्हणतो, जे एनटी डीएनटी व्हीजीएनटी आहे, ज्यांना आम्ही भटके विमुक्त जनजातीचे लोक म्हणतो, जे पिछड़े वर्ग के लोग हैं, अन्य पिछड़ा वर्ग है, ज्यांना आम्ही ओबीसी म्हणतो, अदर बॅकवर्ड कास्ट म्हणतो, आणि धर्म परिवर्तित झालेले शीख, ईसाई, बुद्धिस्ट, मतुआ, लिंगायत आणि मुस्लिम या देशांना या सर्व लोकांना संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. पण आमच्यामध्ये एखाद्या गोष्टीचं भांडवल करून समाजाचा वापर करण्याची जी पद्धत रूढ झालेली आहे आणि स्वतःचं नेतृत्व स्थापित करण्याची जी पद्धत रूढ झालेली आहे, तिला तुमच्या माध्यमातून जोपर्यंत सुरू लागणार नाही, तुमच्या माध्यमातून पहिले आमच्यातले दलाल आणि भडव्यांची व्यवस्था जोपर्यंत उलटून टाकली जाणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये तुमच्यावर अन्याय होत राहतील आणि होत राहतील. आणि म्हणून ही अन्यायाची व्यवस्था जर तुम्हाला नेस्तनाबूत करायची असेल तर आमच्या महापुरुषांनी दिलेला विचार जो आहे, समता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुत्वावर आधारित समाज आणि राष्ट्र तुम्हाला निर्माण करायचा आहे, हा जो विचार आहे हा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. ही नेतृत्वाची जबाबदारी आहे. नेत्याची जबाबदारी सभा घेणं, लोक गोळा करणं आणि त्यांना एक गठ्ठा विकणं कुठल्या तरी मोठ्या पार्टीला, ही नेत्याची जबाबदारी आहे. नेतृत्वाची जबाबदारी तुम्हाला गाईड करण्याची आहे, तुमचं प्रबोधन करण्याची आहे, तुम्हाला योग्य रस्ता दाखवण्याची आहे. माझं नेतृत्व कसं स्थापित होईल यासाठी जर आपण कार्य करत असाल तर इथे कुणाचंही नेतृत्व स्थापन होणार नाही या देशामध्ये. लक्षात ठेवा, ज्यांच्या हातामध्ये या देशाची जाती व्यवस्था आणि समाज व्यवस्था आहे तेच लोक अवघे हात या देशामध्ये राज्य करत राहतील. कारण ज्याच्या हातामध्ये समाज व्यवस्था आहे त्याच माणसाच्या हातामध्ये या देशातली संसद आहे, त्याच माणसाच्या हातामध्ये या देशातली कार्यपालिका ब्युरोक्रेसी आहे, त्याच लोकांच्या हातामध्ये या देशातली न्यायपालिका आहे आणि त्याच लोकांच्या हातामध्ये या देशातला मीडिया आहे. जे हे चार स्तंभ लोकशाहीचे आहे, तुमच्या हातामध्ये काय आहे? तुमच्या हातामध्ये काहीच नाही आहे. तुमच्या हातामध्ये संविधानाने दिलेले एक अमोघ अस्त्र आहे. ते अमोघ अस्त्र काय आहे याची तुम्हाला माहिती नाही, नेत्यांनी कधी सांगितलं नाही. कारण तुम्हाला त्या अमोघ अस्त्राची जर ताकद, अमोघ शस्त्राची जर ताकद तुम्हाला जर समजली तर तुम्ही त्या शक्तीचा उपयोग आणि प्रयोग योग्य ठिकाणी करून तुम्हाला हवे असलेले लोकप्रतिनिधी तुम्ही विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये पाठवू शकता. आणि ते जर तुम्ही करू शकले तर नेत्याचं काय काम आहे? या देशामधली जर वर्तमान परिस्थिती बघितली तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय या देशातल्या असमानता आणि गैरबराबरी स्थापित करणाऱ्या लोकांना ही शक्य नाही आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय या देशामध्ये काहीच करणं शक्य नाही आहे. मजबुरी आहे, त्यांची मजबुरी आहे. तुमची काय आहे? तुमचं काहीच नाही आहे. तुमच्याकडे आहेच काय? कारण त्या लोकांना या देशामध्ये
जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तुमच्याकडे ते शस्त्र आहे, ते शस्त्र तुमच्याकडून काढून घ्यायचं आहे. काय आहे तुमच्याकडे शस्त्र, कसा वापर करत आहात, त्याचा नेता कसा वापर करतो आणि सर्वसामान्य जनता कसा वापर करते हे समजणं फार गरजेचं आहे. या देशामध्ये भारतीय संविधान स्थापन झालं, लागू झालं 26 नोव्हेंबर 1950 ला. या देशाचं भारतीय संविधान अंगीकृत करण्यात आलं, मान्यता देण्यात आली की ठीक आहे हे संविधान आपण लागू करू. पण तुम्हाला आवर्जून सांगतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की 26 नोव्हेंबर नंतर बरोबर 15 दिवसांनी 11 डिसेंबर 1950 ला सर्वप्रथम रामलीला मैदान दिल्ली येथे या संविधानाची प्रत या देशातल्या असमानता आणि गैरबराबरी स्थापित करणाऱ्या लोकांनी जाळली. कुठे आहात तुम्ही? अरे त्यांना संविधानच मान्य नाहीये. 11 डिसेंबर 1950 रामलीला मैदान दिल्ली जाळली. लागू व्हायच्या आधी तुम्हाला अधिकार ते नाकारत आहे, लागू झाल्यावर 50 ला 26 जानेवारी 1950 ही गोष्ट आहे. 1949 ची चुकीनं मी 50 बोललो. 26 नोव्हेंबर 1949, 11 डिसेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं. तेव्हापासून आजपर्यंत 2013 सुरू आहे. जवळपास 73 वर्षाचा काळ लोटला. 73 वर्षामध्ये आम्ही पुढे जायला पाहिजे होतं. आमची अधोगती सुरू आहे. जे आमच्या लोकांनी मिळवलं, ज्यांना रस्त्यावर चालण्याची बंदी होती, त्या लोकांनी, ज्या लोकांना राहायला घर नव्हते त्या लोकांनी, ज्या लोकांना 2 वेळेचं जेवण मिळत नव्हते त्या लोकांनी या देशामध्ये आंदोलन उभं करून भारतीय संविधान निर्माण केलं. आणि त्या भारतीय संविधानातून एक नवीन पिढी शिकलेली निर्माण झाली. ग्रॅज्युएट झाले, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, IAS झाले, IPS झाले, IRS झाले, IFS झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले. जे लोक संविधान निर्माण केलं त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS, IPS, IRS लोक म्हणतात संविधान खतऱ्यामध्ये आहे, संविधान अस्तित्वात नाही. किती विरोधाभास आहे. कुठे आहोत आम्ही, काय करत आहोत आम्ही, कसं समाजाला नेतृत्व देत आहोत आम्ही, याचा विचार करण्याची गरज आज येऊन ठेपलेली आहे. आणि जर याचा विचार केला नाही, स्वतःचा जर विचार केला तर या देशामध्ये संविधान याच्या पुढे 2024 नंतर दिसणार नाही. या देशाच्या जनतेमध्ये तुम्ही सामील आहात, तुमच्यामध्ये जनता सामील नाही. जे लोक स्वतःचा विचार करून या देशामध्ये स्वतःसाठी नेतृत्व स्थापित करत असतील, मग ते काँग्रेस असेल, बीजेपी असेल किंवा अन्य पक्ष असतील, ते लोक या देशातल्या अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी आणि यामधून धर्मांतरित झालेल्या मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, मतवा, लिंगायत, NTDNT, BJP लोकांसोबत गद्दारी करत आहे. आणि ही गद्दारी तुम्ही सहन करत आहात. तुम्हाला कळत नाही केंद्र सरकारचा. जवळपास या देशामध्ये 60 ते 65 वर्ष काँग्रेसने एककल्ली राज केलं. मग ते केंद्र सरकार असो किंवा इतर राज्यातली सरकारे असो, या देशामध्ये 265 वर पब्लिक सेक्टर होत्या. यामध्ये बँकेचं सरकारीकरण करण्यात आलं.
सरकारीकरणाकडे या देशाची वाटचाल सुरू होती आणि अचानक या देशामध्ये ज्या लोकांनी सरकारीकरण केलं त्याच लोकांच्या माध्यमातून या देशामध्ये खाजगीकरणाचं वारं तुमच्या माध्यमातून घुसवण्यात आलं. तुम्ही मत दिली त्या नफरत तुमच्या विरोधामध्ये कायमपणे जातीमध्ये पसरवण्याचं काम, धर्मामध्ये पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्यांना या देशामध्ये समानता, स्वतंत्रता, न्याय आणि बंधुत्व स्थापित व्हावं असं वाटत नाही अशा लोकांनी हे काम निरंतर केलेलं आहे आणि हे काम निरंतर करत असताना काँग्रेसने त्यांना मोकाट राम दिलेला आहे, मोकळं राम दिलेलं आहे. आजची जर परिस्थिती आपल्या समोर भयानकपणे येत असेल तर त्याला जेवढे ते जबाबदार आहेत तेवढाच मीही जबाबदार आहे असं मी मानतो. बाकी कोण मानतं की नाही मानतं याच्याशी मला काही कर्तव्य नाही, पण मी जबाबदार आहे. आणि गेले 28 वर्ष दिवस रात्र जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे दिवस रात्र नोकरी सोडून, नोकरी करून नाही, नोकरी सोडून हे काम अव्याहतपणे सुरू आहे आणि देशामध्ये एक नवीन विचारधारा, मग ते आमच्याशी संबंधित असो की नसो, पण त्यांनी ते जर ऐकलं असेल तर ती नवीन विचारधारा या देशामध्ये रुजू पाहत आहे आणि ही विचारधारा उखडून टाकली पाहिजे यासाठी आमच्यामधूनच दलालांची निर्मिती केली जात आहे. जेव्हा मी फुले शाहू आंबेडकरी साहित्य वाचत होतो या देशामध्ये, जेव्हा तुम्हाला ऐकायचं आहे का नाही ऐकायचं? केंद्र सरकारच्या डेप्युटी मॅनेजर पदावर लाथ मारून घरचा बिझनेस घेऊन गेला तो हमालीकडून शिकलो. एक वेळचं जेवायला मिळत होतं तरी शिकलो. पण या देशातल्या जनतेचं माझ्यावर कर्ज आहे आणि ते मला परत केलं पाहिजे अशी लहानपणापासूनची भूमिका आमच्या डोक्यामध्ये होती. श्रीमंत मलाही होता आलं असतं, एवढी कुवत त्यावेळेस होती आणि आताही आहे. पण या देशातल्या लोकांचं काही, ज्यांचा मी एक घटक आहे, या देशातली संसदीय लोकशाही प्रणाली, जेव्हा मी फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस वामनराव कर्णकांचं एक काव्य माझ्या वाचनात आलं. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वेगळेच तयाच्या तलवारीचे टोक असते. चुकीचं नव्हतं ते, चुकीचं नव्हतं ते. आज तलवारी झालेली आहे, टोक एकालाही नाही. अण्णाभाऊ साठे वाचत असताना त्यांनी लिहिलेलं 2 ओळी माझ्या वाचनात आल्या. जग बदल ढाल घालून घाव, जग बदल घालून घाव, सांगून गेले मज भीमराव. ही माझी प्रेरणा आहे. वामन कर्णक माझी प्रेरणा आहे. अण्णाभाऊ साठे माझी प्रेरणा आहे. अहिल्याबाई होळकर माझी प्रेरणा आहे. या देशातल्या प्रत्येक महापुरुष आणि महानायिका माझ्या प्रेरणा आहेत, ज्यांनी या देशातल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एल्गार भरला, गुलगुलान मारला, आक्रोश लोकांसमोर मांडला, लोकांना संघटित केलं आणि या देशातली व्यवस्था संपवण्याचं काम त्यांनी केलं.
व्यवस्था संपली, इकडे घेऊ का नवीन व्यवस्था लागू झाली. बसते का इथं नवीन व्यवस्थेमध्ये मी जन्माला आलो. या इकडे ही नवीन व्यवस्था संसदीय शासन बहुत देर प्रणाली. लगेंगे तुम्हारी बात में तुम कर लो. तुम्ही तुमचे लोक जनप्रतिनिधी तिथे पाठवा. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आणि ह्या मताचा, या अमोघ शस्त्राचा वापर आपण योग्य रीतीने करावा अशी त्यांची भावना होती. आज काय झालेलं आहे, संसदेमध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी एनटी व्हीजेएनटी आणि समस्त जे लोक आहेत ते देशामध्ये 85% आहेत, कदाचित जास्तही असू शकतात, पण त्यांच्या मताचे संसदेमध्ये बसणारे लोक नाही आहेत. आमचे असले तरी एससी एसटी ची लोक संसदेमध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून संसदेमध्ये सांसद म्हणून, मराठीमध्ये खासदार म्हणून निवडून जातात एससी एसटी चे. आणि तिथे गेल्यावर या समाजावर होणारा अन्याय, या समाजाचे हक्काने अधिकार, एनटी डीएनटी व्हीजेएनटीचे हक्काने अधिकार, मायनॉरिटीचे हक्काने अधिकार समाप्त बनण्यासाठी ज्या ज्या पार्टीतनं निवडून गेले त्या पार्टीमध्ये इमाने इतबारे काम करतात, फार इमानदारीने काम करतात. मग त्यांच्यामध्ये अनुसूचित जातीच्या एखाद्या व्यक्तीची हत्या होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये तिथे विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये आवाज उठवला जात नाही. राजस्थानमध्ये मडक्याला हात लावला म्हणून अस्पृश्य जातीच्या पोराला मास्तरांनी बदलून ठार मारलं, त्याच्याबद्दल ना राजस्थानमध्ये आवाज उठवला जात, ना संसदेमध्ये आवाज उठवला जात अनुसूचित जातीच्या लोकप्रतिनिधींकडून. बिल्किस बानो त्या मुलांना मारलं जातं, तिच्यावर बलात्कार केला जातो, तिच्या अपराधांना 15 ऑगस्ट रोजी सन्मानानं बाहेर काढलं जातं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, त्यांचा सत्कार केला जातो. आणि तरीही या देशामध्ये अनुसूचित जाती जनजातीचे सांसद आपलं तोंडही उघडत नाही. ही आहे संसद, जिथे तुमच्यासाठी कायदे बनवले जातात, जिथे तुमच्या हितासाठी बोललं जातं. त्या संसदेमध्ये तुमच्या हितासाठी बोलण्यासाठी एकही माणूस राहत नाहीये, एकही माणूस नाहीये, एकही माणूस. एक माणूस मला दाखवा की संसदेमध्ये यांनी या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे. नाहीये. संसद आमच्या ताब्यात मध्ये नाहीये, कारण आम्ही त्यांना वोट दिले. वोट म्हणजे काय? वोट म्हणजे देण्याचा प्रकार आहे. हे घ्या, दान आहे, दान आहे, मताचं दान आहे, राजा बनण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं मत रोटीमध्ये, बोटीमध्ये, 500, 1000च्या नोटमध्ये, साडीमध्ये, कपड्यामध्ये विकतो. निवडणुकीच्या वेळेस गाव खेड्यामध्ये आमच्यातले जे दलाल असतात ते समाजामध्ये जाऊन, जातीमध्ये जाऊन त्यांना एकत्र करतात, सांगतात संध्याकाळी या, आपल्याकडे जेवण आहे. कोंबडी कापली जाते, बकरं कापलं जाते, आमचा माणूस मिटक्या मारत खातो. दुसऱ्या दिवशी 500, 1000चं पाकिट घरामध्ये टाकलं जातं आणि आम्ही इमानदारीने त्याला वोट करतो. तुम्ही रोटीमध्ये, बोटीमध्ये, 500, 1000च्या नोटमध्ये तुमचं वोट विकत नाहीये. भालेरावची हत्या व्हावी याचं तुम्ही त्यांना लायसन्स देता. तुम्ही तुमच्या नौजवान पोराला बेरोजगार करण्याचं
तुमचं मत विकून या जागत्यांना लायसन्स देत आहात. तुम्ही तुमच्या नवजवान पोरीवर बलात्कार करण्यासाठी या लोकांना तुमचं मत देऊन खुलेआम सूट देत आहात. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला स्वाभिमानी बनावं लागेल. आत्मसन्मानाचं आंदोलन आमच्या महापुरुषांनी चालवलं. तो आत्मसन्मान थोडा तरी तुमच्यामध्ये मतापुरता जरी जागृत झाला तर या देशामध्ये सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती, शैक्षणिक क्रांती, आर्थिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या देशामध्ये जे निवडून देणार ते तुमचे प्रतिनिधी आहेत की नाही, ते तुमचा तिथे आवाज उठवणार की नाही, की विकले जाणार. सगळ्या पार्टी, सगळे पक्ष निवडणुकीच्या आधी सेक्युलर असतात. एससीची, एसटीची, ओबीसीची, मायनॉरिटीची सगळ्यांच्या बद्दल त्यांची भूमिका जी आहे ती सेक्युलर असते. नाही, चांगले, त्यांच्यावर अन्याय नाही व्हायला पाहिजे. आणि जसाही तो विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये जाऊन बसतो तो जाथंग होतो. तो तुमच्या विरोधामध्ये बोलायला लागतो. तुमच्या विरोधातले कायदे जेव्हा बनवले जातात त्याला समर्थन देतो. नाहीतर शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा संसदेमध्ये पास झाला नसता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या विरोधातला कायदा संसदेमध्ये पास झाला नसता. महिलांचे हक्क आणि अधिकार समाप्त करण्याचे कायदे संसदेमध्ये पास झाले नसते. जे गरीब मजूर आहेत त्यांच्या विरोधातले कायदे संसदेमध्ये पास झाले नसते. काय करतात या कर्मचारी संघटना मोठ्या मोठ्या ज्या राष्ट्रीय स्तरावर काम करतात, ज्या सेक्युलरचा ढोंग करतात. कुठे आहेत कामगार कायदे? किती संपले कामगार कायदे? किती बेरोजगार झाले? किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या? यांच्याकडे सगळा डाटा पाहिजे, सगळी माहिती पाहिजे. आहे चोर चोर मौसरे भाई. जे या देशामध्ये संविधान मानत नाही तेच लोक एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, एनडीडीएमटी, व्हीएमटीच्या कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करत आहे. न्याय मिळेल कसा? तुमचा रखवाला तुम्हाला खाणारा आहे, न्याय मिळेल कसा? चलो ठीक है, गलती हुआ, गलती सुधारना चाहिए. सुधारने का मौका अभी हम दे रहे हैं. ये सुधारने का मौका. कमी असतील तरी ते आमचे आहे, 5 असतील तरी आमचे आहे. 5चे 50, 50चे 50,000 कसे करावेत हे येणाऱ्या भविष्यामध्ये. आज तुम्ही मला आमंत्रण केलं, उद्या माझ्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रण करण्यात येईल. आणि हा एवढा ग्राउंड जो आहे ना, एवढा ग्राउंड तुम्हाला भरून दाखवून मग तुम्हाला आमंत्रण दिया. आता बोला, हम करेंगे. हम किसी के ऊपर जिम्मेवारी नहीं डालते, कंधे पे खुद का बोझ खुद उठाते. ये करेंगे वो करेंगे ऐसा मामला हमारे पास है ही नहीं. क्योंकि हम कमिटेड है समाज के साथ, कमिटेड है इस देश के साथ, कमिटेड है इस संविधान के साथ. लोकांना ईडी, आयडी, सीबीआय, पोलीस घाबरू शकतात. जेलमध्ये टाकेल. काय करशील? जेलमध्ये टाकून मारशील. अजून काय करशील? गोळ्या घालशील. अजून काय करशील? गोळ्या घातल्यावर काय करशील? काहीच नाही करणार. आम्ही घाबरणाऱ्याची औलाद नाही, लक्षात ठेवा. घाबरणाऱ्याची औलाद ईडीला घाबरते, सीबीआयला घाबरते, रॉला घाबरते, पोलिसांना घाबरते. आम्ही औलाद असते, आमच्याकडे काही पैसेच नाही. तुम्ही द्याल ते खाणार, तुम्ही देणार त्या तिकिटावर पुढे जाणार. काय करणार आहे तुम्ही? आमचं काही नाही करू शकत. जास्तीत जास्त मारू शकता, खा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आमच्याबद्दल काहीच नाही. आणि म्हणून सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाला
संपूर्ण देशामध्ये समस्त राजकीय पक्ष जर घाबरत असतील तर चोरांमध्ये सावाला बसू देत नाही. माहितीये का तुम्हाला? चोर लोक 6 माणसाला सोबत घेत नाही. संपूर्ण भारतामध्ये परिस्थिती. आता मी पश्चिम बंगालमध्ये पाकुडला होतो. झारखंड तिथे लागून आहे. झारखंड मध्ये पाकुड येते. तिथून एक 20-25 किलोमीटर पश्चिम बंगाल सुरू होते. तिथे मी सांगितलं घर गया वो मर गया, डरने का नाही. आणि म्हणून SDPI मध्ये घाबरणारे लोक नाही आहेत. समाज घाबरणारा नसावा. ईडी पाठीमागे लागून म्हणून मी बोलत नाही. CBI पाठीमागे लागेल म्हणून मला बोलायचं नाही. पोलीस मला अरेस्ट करेल म्हणून बोलायचं नाही. असं आमच्यामध्ये नाही. कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. हम संविधान को मानते, बाकी किसी को नहीं मानते. हम झुकेंगे तो संविधान के सामने, बाकी किसी को झुकने की हमारे में गुण नहीं है. हम नहीं झुकेंगे किसी के सामने, संविधान के सामने झुकेंगे. संविधान के ऊपर कोई नहीं है. संविधान आहे म्हणून या देशाचे राष्ट्रपती आदिवासी होऊ शकतो. संविधान आहे म्हणून या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतो. संविधान आहे म्हणून तुम्ही आहात माणसं म्हणून. नाहीतर त्यांचे देखील तुम्ही आउटकास्ट आहात, अतिशूद्र आहात, जनावर आहात. इतिहास वाचा. या देशामध्ये कार्यपालिका संसदेनंतर महत्वाची आहे. IAS, IPS, IRS, IFS हे सगळे कार्यपालिकेमध्ये येतात. काय परिस्थिती आहे? 90% भरणा संविधान न मानणाऱ्यांचा आहे. IAS, IPS, IRS, IFS तुमच्यासाठी वेगळा नाही. आणि जे लोक या देशामध्ये खुल्या दरबारी घेऊन मुसलमानांना कापलं पाहिजे, आरक्षण बंद केलं पाहिजे, संविधान बदललं पाहिजे, अशा लोकांवर कारवाई नाही करत. त्यांना संरक्षण देतात आणि तुमचा जर कार्यक्रम असेल तर विचारतात, 100 अटी घालतात, तुम्हाला तोडण्यासाठी तुमच्यावर प्रेशर टाकतात. तुम्ही कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून वेगवेगळे अडथळे निर्माण करतात. अरे आमचं जगणंच अडथळ्यामधून झालेलं आहे. इथपर्यंत येण्याचा प्रवासच अडथळ्याचा आहे. अजून किती अडथळे टाकतात? काही फरक पडत नाही मला. फरक तर त्यांना पडतो ज्यांच्याकडे काही असेल. या देशाची कार्यपालिका आमच्या विरोधात, या देशाची न्यायपालिका आमच्या विरोधात. बंगालवरून येताना मला एक वकील भेटला ट्रेन मध्ये. अत्यंत हुशार वकील हायकोर्टाचा. त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. तो म्हणाला साहब आपका नंबर चाहिए. मैंने क्या क्यों? नहीं, आप कलकत्ता में आएंगे तो हम 20-25 वकीलों को इकट्ठा करेंगे. असं का म्हणाला असेल तो? कारण या देशामध्ये ज्युडिशियरी मध्ये जोपर्यंत कॉलेजियम सिस्टम आहे तोपर्यंत या देशामध्ये अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी आणि मायनॉरिटीचे सुप्रीम कोर्टाचे जजेस आणि त्यांचं प्रतिनिधित्व तिथे राहणार नाही. आणि जोपर्यंत आमचं प्रतिनिधित्व तिथे राहणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. मग त्याने विचारलं याच्यासाठी काय केलं पाहिजे? म्हटलं देश चालवण्यासाठी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत. देशाला न्याय देण्यासाठी इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस बना. इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसेस बनवा. त्याच्यामधून डिस्ट्रिक्ट जज, त्याच्यानंतर प्रमोशननी हायकोर्ट आणि प्रमोशननी सुप्रीम कोर्टामध्ये आमचे वकील आरक्षणाच्या माध्यमातून जातील. हा हायर ज्युडिशियरीला आरक्षण नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं सगळीकडेच आरक्षण आहे. जिथे आरक्षण नाही ते सगळ्यात आमच्या विरोधात काम करतात. तिथे बी रीट नाही आहे. के बालकृष्णन, त्याला तो शेड्यूल कास्टचा माणूस, वकील, हायकोर्टचा जज, त्याला सांगितलं एवढ्या लहान वयात तू एवढं बुद्धिमत्ता हासिल केली, एवढे केसेसचं तू जजमेंट दिलास, तू लहान आहेस.
लहान असले हा त्याच्यातला अवगुण की शेड्यूल कास्ट माणूस लहान वयामध्ये एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? आळकाठ कुठे कुठे अडवणार आहात? या देशामध्ये मीडिया, फ्रंटलाईन मीडिया आमचा नाहीये. कोणत्याही न्यूज मध्ये, मग तो होकल असो, मग तो प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, ये बस आपके आखिरी 2 मिनट लेकर मैं अपनी बात समाप्त करूंगा. ये जो मीडिया है वर्तमान में, ये मीडिया देशद्रोही हो चुका है, एंटी कॉन्स्टिट्यूशनल हो चुका है. जो खबर दिखाना चाहिए वो दिखाते नहीं, जो नहीं दिखाना चाहिए वो दिखाते हैं. इसके लिए लोगों तक इस देश की वास्तविक जानकारी पहुंच नहीं रही. कितने लोग भूखमरी के कगार पर हैं, कितने लोग बेरोजगार हुए, देश में कौन से जगह पे महिलाओं पर अत्याचार हो रहे, बलात्कार हो रहे, कौन सी पार्टियों का जजमेंट जो है, कौन से पार्टियों का नीतियां जो है किसके विरोध में है, ये सारी चीजें जो है मीडिया के माध्यम से हमारे पास में नहीं पहुंच रही. तो ये सारे जो पिलर्स है लोकतंत्र के, डेमोक्रेसी के, रिपब्लिक डेमोक्रेसी के, ये हमारे नियंत्रण में नहीं है. इसमें 2 जगह रिजर्वेशन, रिप्रेजेंटेशन नहीं है, जुडिशियरी और मीडिया में, और 2 जगह जहां पर रिप्रेजेंटेशन है SC ST को, वो भी हमारा नहीं है. इसके लिए चारों पिलर जो है वो हमारे नियंत्रण में नहीं है. ऐसी स्थिति में हम लोग छोटे तादाद क्यों ना हो, ये जो कोशिश कर रहे हैं महाराष्ट्र विकास समिति की ओर से, ये छोटी एक कोशिश आने वाले समय में चुनाव के मद्देनजर रखते हुए ये नहीं कर रहे, बल्कि एक लॉन्ग टर्म सोच रख के हम कर रहे हैं. जो साथ में आए उसको लेकर, जो नहीं आए उसको अगले जुम्मे का न्योता देकर, अगले जुम्मे नहीं आएगा तो अगले साल की जुम्मे आएगा, मगर आएगा जरूर. जाईल कुठं? इकडे आहात तिकडे विहीर, त्याच्यामुळे त्याला कधी ना कधी इकडेच यावं लागेल. आणि आम्ही तुम्हाला असं कधीच म्हणत नाही, किंवा मी स्वतः तुम्हाला असं कधीच म्हणत नाही की आमचे हात बळकट करा. आम्ही तुमचे हात बळकट करण्यासाठी, तुम्हाला बळकट करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. ज्यांचे स्वतःचे हात बळकट आहेत ते इथे कुणीही नाही आहेत, आणि ज्यांना तुमचे हात बळकट करायचे आहे असा माणूस सुद्धा या मंचावर बसलेला नाही. आणि म्हणून या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये आपल्या माध्यमातून जो प्रयास होत आहे, त्या प्रयासासाठी तुम्हाला सोशल डेमोक्रेटिक पार्टी आणि इतर ज्या पार्टीज आहेत, पॉलिटिकल पार्टीज आहेत, ज्या याच्यामध्ये सामील आहेत, अशा कोणत्याही लोकांना जर आमचं सहकार्य हवं असेल, आम्ही ते देतच आहोत. पण समाजाला जागृत करण्यासाठी आणि लढाई लढण्यासाठी एकला चलो रे कोणीच या देशामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही लोक अशा लोकांना संसदेमध्ये पाठवू नका ज्यांच्या नियतमध्ये खोट आहे. कारण नियत निर्णय घेते तुमच्याबद्दलचे, ज्या लोकांची नियत तुमच्याबद्दल चांगली नाही आहे, अशा नियतीचे लोक जर संसदेमध्ये बसत असतील तर तुमच्या विरोधातले निर्णय घेतले जातील. ते घेतले जात आहे. देश विकला गेलेला आहे, देश बेरोजगारीने पिचलेला आहे, देशामध्ये नफरतीचं वातावरण, अस्पृश्यांच्या विरोधामध्ये, आदिवासीच्या विरोधामध्ये, एसटी-डीएमटीच्या विरोधामध्ये
आणि मुसलमानांच्या आणि इतर धर्मियांच्या विरोधामध्ये त्यांनी गेली जवळपास 99 वर्ष बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि 2024 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. तरीही जर आपण एकत्र आलो आणि एका विचारावर जर आपण हे काम करण्याचं सुरू केलं तर निश्चितपणे मी सांगतो की या देशामध्ये 2024ला आणि त्यानंतर जर या देशामध्ये इलेक्शन झाले, चुनाव झाले तर निश्चितपणे आपण त्याला रोखण्यासाठी सक्षम असू. उस बात को हम रोक सकते हैं और इसलिए आप लोगों से उम्मीद है हमारी कि आप लोग इस देश में जो चल रहा है उसको सही आंखों से देखकर समस्त लोग अपने अपने सारे विचारों को जो गलत है, जो विचार हमारे दुश्मनों को लेकर चल रहा है उसी के अंदर उसी की जय जयकार करके हम अपना कारवा अपना आंदोलन नहीं खड़ा कर सकते. मेरी उम्मीद है कि आप लोग, क्योंकि मैंने कहा था कि क्योंकि मैं तो एक फकीर आदमी हूँ, मोदी जैसा फकीर नहीं हूँ, वास्तविक रूप से फकीर. 8,000 के एरोप्लेन में मैं बैठता नहीं हूँ, मैं तो मोटरसाइकिल में घूमने वाला आदमी. मैं तो मंच पर भी मोटरसाइकिल से आने वाला था. ये तो लोगों ने कहा कि साहब ये अच्छा नहीं दिखेगा ना. समाज जिस स्थिति में है उस स्थिति को जानने वाला, पहचानने वाला यदि नेतृत्व हम लोगों को मिल जाता है तो निश्चित रूप से हम लोग आगे बढ़ने से कोई रोक नहीं सकता. और ये मंच पर बैठे हुए लोगों से मेरे हाथ जोड़कर विनती है कि किसी भी किस्म की राजनीति करके हम लोग यदि आगे बढ़ना चाहेंगे तो ये संभव नहीं है. हम 2 कदम पीछे आकर आपको साथ देने के लिए तैयार है. हमारी ताकत ज्यादा भी है तो भी हम आपको बड़ा भाई मान के साथ देने के लिए तैयार है, बशर्ते ये आपके ऊपर निर्भर है कि आप हमारा कितना साथ देते हैं. क्योंकि इस देश में जो स्थितियां उपलब्ध और उत्पन्न हुई है उसको यदि रोकना है तो राजनीति से ये रोका नहीं जाएगा, हमारे अंदर के राजनीति से ये रोका नहीं जाएगा. एक अच्छी सोच रखकर समाज के बारे में तभी इस राजनीति को रोका जा सकता है, हमारे दुश्मन को रोका जा सकता है. नहीं तो हमारी स्थितियां जो है, आज हम गाड़ियों में हैं, कल कब सड़क पर आ जाएंगे ये बोल नहीं सकते. क्योंकि सारे देश में देहात में जाकर हम प्रचार और प्रसार करते हैं तो वहाँ की स्थिति, देश में किस तरह से लोगों को भ्रमित किया जा रहा है, इसकी राजनीतिक नेता को भ्रमित किया जा रहा है. मुसलमानों को शेड्यूल कास्ट, तो ये जो है भीम और भीम इकट्ठा आएंगे तो निश्चित रूप में महाराष्ट्र में एक बहुत बड़ी ताकत निर्माण होगी और आप इस ताकत को निर्माण करने के लिए प्रयास करेंगे, ऐसे हम आशा और विश्वास व्यक्त करते हैं और यहीं पर अपना संबोधन समाप्त करते हैं. धन्यवाद.